तर झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या अटकेनंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आणि शीतल तेजवानीच्या अटकेचा दिखावा केला जातो आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। एफआयआर मध्ये अमेडिया कंपनी आणि पार्थ पवारांचं नाव असायला हवं अशी मागणी केली आहे आणि या संदर्भात विरोधी पक्षानं देखील आता आवाज उठवावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली आणि ती पण का? कारण आता 8 तारखेला अधिवेशन आहे, अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक एफआयआर केली, आम्ही समिती नेमली, आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली, शीतल तेजवानीला अटक केली हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलंय। फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये। विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटनेला आला पाहिजे। एवढंच नाही तर एफआयआर मध्ये अमेडिया कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे अशी डिमांड मी करते, तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे। ताकदीने ते करतील की नाही माहित नाही, मी तरी नक्कीच करणार।